हार घाला. राया, कृष्णी, कृष्णी काय होतंय? सावकाश. बघा, मी म्हणत होते ना आपली कृष्ण चित्ती आहे ती परत येणार म्हणून. आली का नाही ती परत? सगळं फक्त तुझ्या विश्वासामुळेच घडलं बघ. राय, सोड तिला आणि हार घाल मला. चल, आपल्या लग्नाचा मुहूर्त टळून चालला राया. राया, तिच्याकडे काय बघतोय? ती कोणी नाहीये तुझी, मी बायको आहे तुझी. राया, आता मी तुला हे लग्न मोडू देणार नाहीये. राया, अरे घाल ना हार. म्हणजे तुम्हा दोघांचं लग्न लागेल रे. नाहीतरी तुला अंतराशी लग्न करायचंच होतं ना. वय राया, अरे घाल की चड्डीशी. राया, तू माझा होणारा नवरा आहेस आणि माझाच राहणार आहेस. मी बघतेस तुम्हाला हार कसा घालत नाही ते. गुले, हे काय सगळं? कृष्णा जिवंत कशी? आता मला काय माहिती? मला काय माहिती म्हणजे तुझाच प्लॅन होता ना हा सगळा. तूच म्हणाली होतीस ना आम्हाला की कृष्णा परत येणार नाही म्हणून. अरे मला बी तसंच वाटलं होतं. आता एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला होता आणि पोलिसांनी बी येऊन सांगितलं होतं ती वाचायची शक्यता नाही म्हणून. हा तुझा प्लॅन होता. आता तूच काय ते अंतराल समजू. वा वा, म्हणजे भारीच आहेस की. ही समज मी तुमच्यासाठीच करत होते नव्हता, नाहीतर मला काय मिळणार होतं या लग्नातनं. समजा दोष तुमच्या त्या गुरुजींचा आहे. काय म्हणलं होतं तुमचं गुरुजी? सासरचा हुमरा बी वळडू शकणार नाही. आणि मग मरणाच्या दारात जाऊन ही बया जित्ती कशी काय परत आली? हे लग्न तुमच्या नशिबात नाहीये, नशिबात. आणि हार तुटला ना तेव्हाच नियतीने संकेत दिल्यात, कळलं का? यू जस्ट शट अप, ओके? तुम्हाला जेवढं सांगितलंय ना तेवढं करायचं. मला हे मुहूर्त बिरता काही माहित नाही. माझं लग्न आज होणार म्हणजे होणार. करा तुमचं तुम्ही लग्न. अंतरा, तू शांत हो. असा आरडाओरडा करून काही होणार आहे का? आपण शांत बसून यावर मार्ग काढूया. मार्ग काय काढायचा आहे आत्या? ठरलंय ना लग्न, मग लावून टाका ना. मी आज लग्न झाल्याशिवाय इथून जाणार नाही. अंतरा, वेडेपणा करू नका. आम्ही बोलतो तुमच्याशी नंतर. ऐकलत का? आपली सून घरी आली आहे. जा, तिच्या औक्षणाची तयारी करा. अजिबात नाही. मी तिला आत येऊ देणार नाहीये. राया माझा नवरा आहे, तुमचं लग्न खोट आहे. रायाची पहिली बायको. अंतरा, अगं काय तमाशा लावलाय हो? मी करते तमाशा?
तुम्ही केला तमाशा माझ्या आयुष्याचा. माझं लग्न का नाही लावते तुम्ही रायाशी? मुली ते आपलं ठरलेलं ना माझं आणि रायाचं लग्न लावायचं. मग हे सगळं काय आहे? पोरी, हे बघ, आम्ही तुझा त्रास समजू शकतो. अगं पण आमची सून कृष्णा आता घरी आलीये. आता तूच सांग, आम्ही रायाशी तुझं लग्न कसं लावणार? ते सगळं मला माहित नाही. माझं आणि रायाचं लग्न झाल्याशिवाय मी इथून जाणार नाही म्हणजे नाही. मी आता अजिबात ऐकणार नाहीये तुमचं. आणि तुम्ही तर मध्ये बोलूच नका. गप जाऊन त्या खुर्चीवर बसा. अंतरा, आवाज खाली. तोंड सांभाळून बोल. तुला माहितीये का तू कोणाशी बोलतेस ते? भाऊसाहेबांशी या भाषेत बोललेलं मी अजिबात खपवून घेणार नाही. मी ना काय अंतरा, हे बघ, तुला त्रास झाला ही कळतंय मला, पण असं आरडून काय होणार आहे? चल तू इथनं. मुली आत्या पण चल. सोड मला. तू पण ना खोटारी निघालीस. माझं लग्न लावायचं सोडून तू त्यांची बाजू घेत बसलेस. हा, मला सांग की तू माझं लग्न लावून देणार आहेस की नाही? अगं वय, समज करणार आहे. तू वय शांत हो की जरा. तुला काय वाटलं असा आरडावारडा केला म्हणजे घरातली तुझं लगीन लावून देतेली? उलट ह्या समद्यांच्या मनातनं तू उतरशील आणि राया तर तुझं तोंड बी बघायचा नाही परत. मग ही लगीन बिगीन समद इसरून जा. वाय शांत हो जरा. आणि शांत बसून काय करू? राय आणि कृष्णाचा संसार बघत बसू? अंतरा, मुली बरोबर बोलती. अगं ही भांडायची वेळ नाहीये. तू त्यांची सून होण्याच्या लायक नाहीस असं त्यांना वाटता कामा नये. त्यांचं मन सांभाळ तू. त्यांचं मन मोडू नकोस, नाहीतर पुढे आपल्याला अवघड जाईल. अंतरा, अगं जरा धीरानं घे ना. मग आतापर्यंत काय केलं मी? धीरानेच घेतलं ना. पण काय मिळालं मला? तुम्ही म्हणालेला कृष्ण मरणार आहे, मग ती आता जिवंत कशी? अगोय भया, जरा हलू बोल की. बाहेर जर कुणी ऐकलं ना, आपला पिल्यान जर समजास कळला ना, तर तुझं लगीन तर नाहीच होणार. मला बी घरात हकलून देतील. हे बघ, ही गुली आहे ना, मग मी तुझं रायाशी लगीन लावून दिलं म्हणजे बास ना. विश्वास ठेव माझ्या. रंजे, येतो आम्ही. नाहीतरी तसं हिथं थांबून काय उपयोग आहे आमचा? दादा मला माफ कर. पोरी, अगं तुझा राग मी समजू शकते, पण नशिबापुढे आपल्या कोणाचंच काही चालत नाही. आम्हाला माफ कर. वंश, असा हात जोडून लाजू नका आम्हाला. जावई बापू, तुम्ही दोघं बी जरा बाहेर जाऊन उभं राहा बघू. वाळून झालं की मग पुन्हा आत या. रीतिरिवाजाप्रमाणे होऊ दे तुमचा गृहप्रवेश. राय, या. अंतरा, चल.
कृष्णा, विश्वजितराव तुम्ही? हा, या मला रस्त्यात दिसल्या, चक्कर येऊन पडल्या होत्या. त्यांना मी दवाखान्यात घेऊन गेलो, पण तिथून त्या न सांगता निघून आल्या. सो इथं शोधत आलोय. माफ करा सर, माझं इथं येणं लई महत्वाचं होतं बघा. मला काही समजलंच नाही. माझ्यामुळे तुम्हाला लई त्रास झाला, त्याबद्दल खरंच तुमची माफी मागते. ना इट्स ओके, काही हरकत नाही. तुम्हाला आता आरामाची गरज आहे. विश्वजितराव, तुमचं लय उपकार झाला. तुम्ही आमच्या सुनेला वाचवलं. उपकार काय त्यात भाऊसाहेब, माफ करा. हा खरं तर तुमचा घरगुती प्रश्न आहे, पण मी बोलणं योग्य नसलं तरी मला काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या. अहो, तुम्हाला आम्ही आमचं घरचंच समजतो. बोला, मनात काय असेल ते बोला. मला हे कृष्णाचं इतक्या लवकर लग्न करणं काही फारसं पटलेलं नाहीये. म्हणजे मुलगी हुशार आहे, ते शिक्षण बाकी आहे, तिला CA व्हायचंय, मोठं व्हायचंय, आणि इतक्या लवकर जर ती या सगळ्या संसारात अडकली तर तिचं फार मोठं नुकसान होईल. बरोबर बोलताय तुम्ही, पण आमच्यावर विश्वास ठेवा. आम्ही कृष्णेची हुशारी वाया नाही जाऊ देणार. अहो, आम्ही तिच्या मामीला वचन दिलंय तसं. आम्ही कृष्णाचं स्वप्न पूर्ण करणार. आम्ही तिला CA करणार. थँक्स. आणि मला तुमच्याकडून हीच अपेक्षा होती भाऊसाहेब. काळजी घ्या, येतो मी. येतो कसं? चहा पाणी घेऊन जा. नाही, चहा नको आता. मला खरं तर मीटिंगला उशीर झालाय, मला मीटिंगला जायचंय. येतो मी. थँक्यू. धन्यवाद. तुला नजर लागली असेल लग्नात, म्हणून एवढं मोठं संकट आलं तुझ्यावर. पण तुला सुखरूप बघून मला लई बरं वाटलं बघ. तू जर अजून यायला 4-5 दिवस उशीर केला असताना तर तुझ्या आठवणीत तुझ्या मामीने पाक जीव सोडून दिला असता बघ. जीवच आहे माझी कृष्ण माझा, आणि मला विश्वास होता ती नक्की परत येणार. आम्ही सगळ्यांनी तर आशाच सोडली होती कृष्णा परत येणार म्हणून, पण तू ठाम होती. आम्हाला माफ कर पुरे. आम्ही लय मोठं चुकीचं पाऊल उचलायला निघालो होतो. आमच्याकडनं फार मोठा अनर्थ घडला असता. कृष्णा, आशा, सोपान, आमच्याकडनं चूक झाली. आम्हाला माफ करा. नाही भाऊसाहेब, तुम्ही असा हात नका जोडू. तुमचा नाईलाज होता, मी समजू शकते. आणि तसं बी कधी कधी परिस्थिती माणसाला जी करायचं नाही तीच करायला भाग पाडते, ही बी ठाव आहे मला. आमचा काय बी राग नाही तुमच्या. तुझं मन लय मोठं आहे, आणि कृष्णाने पण तिचा मनाचं मोठेपणा तुझ्याचकडनं घेतलंय बरं का. चल, तुम्ही बोलत बसा, आम्ही येतो. कृष्णे, आपल्या मामा मामीला एवढं त्रास देतात काय ग? मला वचन दे, तू इथून पुढे आम्हाला सोडून कधीच कुठंच जाणार नाहीस. मामे, तू एवढी मनापासून माझी वाट बघत होतीस म्हणून मी एवढ्या मोठ्या अपघातातनं वाचले. मामे, अगं मला कळालंच नाही ग. मला हॉस्पिटलमध्ये कुणी नेलं, कसं ऍडमिट केलं, काहीच नाही. ज्याने कुणी हे समज केलंय ना, त्याला माझ्या वाट्याचं समज सुख मिळू दे. देव त्याचं भलं करू. सुखानं संसार कर कृष्णे.
आशे चल आता तिला आराम करू दे थोडा. तुझ्या बिगर आता घर खायला उठल ग. 5 परतवणीला घरी ये, मी वाट बघते तुझी. थांब आशा. रंजना वहिनी, स्वप्नात बी वाटलं नव्हतं की माझी कृष्णी तुमच्या घराची सून बनल. काय चुकलं मागलं तर माफ करा तिला. सांभाळून घ्या. अगं मी तुझ्यापेक्षा जास्त जपीन तिला. आम्ही तिला काय सांभाळणार ग. आता तीच आम्हाला आमच्या घराला सांभाळणार. तिच्या रूपानं ना आमच्या घराला लक्ष्मी सरस्वती मिळाली बघ. राया, कृष्णाचा आईबाप गेला तेव्हाच मी ठरवलं होतं की तिला आयुष्यात कधीच काही कमी पडू देणार नाही. म्हणून तर आम्ही स्वतःला मूल बी होऊ दिलं नाही. आमच्या काळजाचा तुकडा आहे आमची कृष्णी, आणि आता तो तुमच्या हवाली करतोय. जपा तिला. आशा चला आता आपण निघूया. थांबा. फोटो छान आलेत. कृष्णा, आपलं लग्न कुठल्या परिस्थितीत झालंय हे तुला बी माहिती आहे, मला बी माहिती आहे. पण तरी आपल्याला हे लग्न मान्य करावंच लागेल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आपण फक्त या खोलीच्या बाहेर जगासाठी नवरा बायको आहे. या भिंतींच्या आत आपलं नवरा बायकोचं कुठलंच नातं असणार नाही. या दाराबाहेर नवरा म्हणून जी जी कर्तव्य आहेत ती सगळी पूर्ण करीन. पण दारात तुझ्यात आणि माझ्यात कोणतंच नातं असणार नाही.